नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल उकळत्या पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी परफेक्ट आणि वर्षभरासाठी टिकणारी आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एक भांडं घेतलं आहे आणि इथं घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आपण चाळून घेणार आहोत. 2 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आता हे काय कसं ज्वारीचं पीठ केलेलं आहे माहिती आहे का. ज्वारी अगोदर घेऊन छान निवडून स्वच्छ असे धुवून उन्हामध्ये सुकून मग दळून आणले बरं का. आता ह्याची रेसिपी आपण नेमकी काय करत आहोत ते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते. तर आज आपण करत आहोत ज्वारीचे पापड. त्याच्यासाठी ज्वारी ही धुवून सुकून मग गिरणीतनं पीठ दळून आणले बघा. अगदी 3 ते 4 दिवस ज्वारी तुम्ही भिजत घालून नंतर सुकून दळून आणला तरीसुद्धा चालेल. पण ना पाणी मात्र रोज बदलायचं आहे बरं का. म्हणजे 1 किलो 2 किलो प्रमाणामध्ये तुम्ही असे ज्वारीचे पापड करू शकता. आता इथं मी तुम्हाला थोडेच पापड करून दाखवणार आहे. चाळलेलं पीठ बाजूला ठेवूयात आणि बघा जितकं आपण पीठ घेतलं होतं ना तितकंच ह्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे. म्हणजे 2 कप इतकं पाणी घेतलं आहे 2 कप पिठासाठी. आणि इकडे गॅसवरती ठेवले. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये अर्धा चमच इतका ओवा, अर्धा चमच इतके जिरे, अर्धा चमच इतके तीळ घातले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं चवीनुसार मीठसुद्धा ना अर्धा चमच इतकं घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर अर्धा चमच इतका पापड खार घेतलेला आहे. हा तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल. आणि पाव चमच इतकं हिंग घातलेलं आहे. कारण हे पापड आपण वर्षभरासाठी करणार आहोत का नाही, त्याच्यामुळे आवर्जून हिंग घालायचं. आता सर्व मिसळून झालं की बघा हे पाणी छान खळखळ उकळत आहे का नाही, मग ह्याच्यामध्ये ना आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि छान प्रकारे हे घोटून घ्यायचं आहे. बेलण्याने घ्यायचं बघा असं घोटून, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि आपल्याला ना हे मिसळून घ्यायला सुद्धा सोपं पडतं बघा. खाली गॅस बारीक ठेवलेला आहे बरं का. आणि एका हाताने कढई घट्ट पकडायची आणि एका हाताने का नाही असं सर्व छान प्रकारे हे मिसळून घ्यायचं. म्हणजे गुठळ्या ना ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा होत नाहीत बघा. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ना लाल तिखट टाकायचं असेल तर पाणी उकळत होतं बघा, तेव्हाच तिथं तुम्ही 1 चमच इतकं लाल मिरची पावडर टाकलात तरीसुद्धा चालेल. पापड लाल रंगाचे होतील. आता हे बघा छान प्रकारे मिसळून झालं की याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती 10 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत. आता 10 मिनटानंतर बघा छान ह्या पिठाला ना दणकून वाफ बसायला हवी. पीठ आपलं चांगल्या प्रकारे शिजलं ना तर आपले पापड बिलकुलसुद्धा चिरत नाहीत, फाटत नाहीत, छान प्रकारे होतात बरं का. त्याच्यामुळे आपल्याला ही खोय जी असते ना ती चांगल्याच प्रकारे घ्यायची आहे बघा. आता इथं गॅस मी बंद करून पुन्हा झाकण ठेवत आहे एक 10 मिनटासाठी. बघा अशी वाफ बसली पाहिजे. तुम्हाला इथं मी भांडं दाखवलंच. आता 10 मिनटं तसंच ठेवलं होतं का नाही, 10 मिनटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि जे पिठाची आपण उकड काढली का नाही ते आता आपण परातीमध्ये काढून घेऊयात. आता हे पीठ खूप गरम आहे. बरेच जण काय करतात माहिती आहे का, प्लॅस्टिक सीटमध्ये हे पीठ घालून ना मळून घेतात. पण तसं करणं ना अत्यंत चुकीचं आहे. जे आपण कुठलाही पदार्थ गरम प्लॅस्टिकमध्ये जर घातला आणि जर त्याचा वापर केला ना तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिक येतं, ते खूप हानिकारक असतं. त्याच्यामुळे का नाही आपल्याला तसं बिलकुलसुद्धा करायचं नाही. काय करायचं आहे, तुमच्याकडे जर पावभाजीचं मॅशर असेल ना ते ना पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि त्याने पीठ हे मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, हाताला जरासुद्धा चटके लागत नाहीत. पण प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही. आता इथं मी काय केलं, पेला घेतला आहे. पेला बघा इथं ना मी थंड पाण्यामध्ये ना असा बुडवून घेते आणि ह्याने मग पीठ हे छान रगडून असं घेते बघा. म्हणजे पेल्याला ना बिलकुलसुद्धा पीठ हे चिटकत नाही, हाताला चटकेसुद्धा बसत नाही आणि छान ह्याच्या गुठळ्या मोडल्या जातात. आता हलकं हे पीठ कोमट झालं आहे बघा. मग आपण हाताने सहजपणे हे मळू घेऊ शकतो. हाताला थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि मग आता आपण पीठ मळून घेणार आहोत. आता तुम्हाला जर इथं जरा पीठ कठीण वाटत असेल तर थोडं थोडं पिठाचे तुकडे करून मिक्सरला एकदा हे पीठ फिरून घेतलात ना अगदी मऊसूत पीठ होतं बघा. म्हणजे अगदी जास्तीचं तुम्हाला मळावं लागत नाही. आता बघा इथं मी जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही आत्तापर्यंत ना मी हाताला थोडंसं ना पाणी लावूनच हे पीठ मळत आहे. गरम गरमच असताना हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे छान प्रकारे मळता येतं आहे. आता शेवटी हाताला चिटकते असं वाटलं तर थोडंसं तेल सोडून ना पुन्हा पीठ हे चिकणे होईपर्यंत आपण मळून घेणार आहोत. जितकं पीठ चांगलं मळाल ना तितका पापड लाटताना ना चिरत नाही. शिवाय ना पापड आपला छान फुलणारा होतो आणि पापड हे आपले फाटतसुद्धा नाहीत. त्याच्यामुळे पीठ चांगलंच प्रकारे मळायचं आहे. आता बघा उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळा म्हणलं की सगळ्यांचं आयांची लगबग ते म्हणजे उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ करण्याचे. ह्याच्या अगोदर बघा रोज आपल्या चॅनलवरती नवनवीन उन्हाळी वाळवण्याचे व्हिडिओ अपलोड होत आहेत. त्याचबरोबर आईस्क्रीमचे व्हिडिओसुद्धा अपलोड होत आहेत. ह्याच्या अगोदर ना मी उडदाचे पापड, तांदळाचे खिचे पापड, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याचे कुरडई ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. आजसुद्धा उन्हाळी वाळवण्यातलाच पदार्थ आपण पाहत आहोत, ते म्हणजे ना ज्वारीचे पापड. अगदी तुम्ही रोज भाकरीसाठी जर ज्वारीचं पीठ घरामध्ये असेल ना
त्याचे पापड केलात ना तरीसुद्धा चालेल, एक नंबर होतात बरं का. आता बघा इथं ना मी पापड करण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. त्याच्यासाठी एक इथं रोल करून घेतला आणि सुरीने कापून घेत आहे बघा. ज्वारीचं पीठ तसं खूप चिकट असतं बघा. तुम्हाला ना पापड कितपत मोठा हवा आहे, छोटा हवा आहे, त्याच्यानुसार ना ह्याचे गोळे तोडू शकता. मला तर पापड जरा मोठाच आवडतो, त्याच्यामुळे इथं मी गोळे हे मोठेच तोडलेत बघा. गोळे ना मी सुरीने कापून घेतलेत. अगदी हाताने तुम्ही तोडून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता छान ह्याला एक गोल आकार द्यायचा आहे बघा. हातावरती थोडंसं गोळा मळून घ्यायचा आणि छान चपटा आकार द्यायचा. आता वरून थोडंसं इथं मी तेल लावून घेत आहे बघा सगळ्या गोळ्यांना. आणि हे जे गोळे आहेत ना एका डब्यामध्ये हवाबंद भरून ठेवले. असेच जर उघडे हे गोळे ठेवलात ना तर कडक होतात, त्याच्यामुळे बंद डब्यामध्ये असे आपल्याला भरून ठेवायचे आहेत. आता तुम्हाला पापड एक लाटून दाखवते. तर एक गोळा घेतला, हातावरती थोडंसंच मळून घेतला. सुकं ज्वारीचंच पीठ घेतलं, अगदी तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि हा पापड आपण लाटून घेणार आहोत. चिटकतोय असं वाटलं तर थोडंसंच पीठ लावून घेऊ शकता. आणि जमेल ती इतका पापड हा पातळ लाटून घ्यायचा आहे बघा तुम्हाला. पापड जितका पातळ ना तितका खायला हा खुसखुशीत लागतो बरं का, जाड ठेवायचं नाही. आपण ह्याच्यामध्ये जिरं, ओवा घातलं, त्याचबरोबर तीळ. बघा ते वर दिसायला किती छान दिसतात बरं. आणि खायला देखील मस्त पापड लागतो. आता तुम्हाला खरं सांगू का, ज्वारीचे पापड, तांदळाचे पापड त्याच्यामध्ये ना ज्वारीचा पापड जो असतो ना तो चवीला खूपच छान लागतो. नक्की एकदा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा. अगदी आमच्या घरामध्ये तर सर्वांना आवडतात बरं का हे ज्वारीचे पापड. बघा पापड एक लाटून तुम्हाला दाखवला, छान पातळ झाला. सहजपणे तुम्ही पापड हे लाटून करू शकता. आता माझ्याकडे इथे आहे हे पापड यंत्र किंवा ह्याला पुरी यंत्रसुद्धा म्हणतात. तर त्याचा मी इथे वापर करत आहे. त्याच्यामध्ये एक प्लॅस्टिकची सीट ठेवली, आपण केलेला गोळा ठेवायचा, त्याला तेल किंवा पीठ लावायचं नाही, मध्यभागी गोळा ठेवायचा आणि वरून असं प्रेस म्हणजेच की जरा दाबून घ्यायचं. बघा मस्त गोल गरगरीत आपला पापड तयार होतो. कुठल्या बाजूने जरा पापड जाड वाटतो ना ती बाजू पलटी करायची आणि पुन्हा एकदा जरा दाबून घ्यायचा. बघा झाला इथं पापड तुमचा तयार. फटाफट तुम्ही ह्या पापड यंत्राने ना हे पापड करू शकता. अगदी म्हणजे ना लाटायचं टेन्शन नाही. जरी तुम्ही एकटी जरी असलात ना तरीसुद्धा हे पापड 1 किलो प्रमाणामध्ये चांगले तासा ते 1.5 तासामध्ये करू शकता. एकदाच असे गोळे करायचे आहेत आणि प्लॅस्टिकच्या सीटमध्ये ठेवून ना दाबून घ्यायचे आहेत. असे एका वेळेस भरपूर पापड करून घ्यायचे ह्या प्लॅस्टिक सीटमध्ये आणि मग नंतर सुकवायचे. आता हे सुकत घालण्यासाठी तुम्हाला उन्हात जायची पण गरज नाही, आपण फॅनखाली सुकवणार आहोत. बघा आणि पापड ना लाटल्यापेक्षा एकदम पातळसर असा पापड होतो. तुम्हाला इथं आता बघून समजत असेल. आता इथं मी लाटलेला पापड हा जो होता ना तो इथं पहिल्यांदा सुकत घातला. नंतर आता प्लॅस्टिक सीटवरचा पापड कसा सुकत घालायचा बघा. वरची प्लॅस्टिक सीट काढायची, मध्यभागी आपला पापड आहे का नाही प्लॅस्टिक सीट उलटी करायची आणि बघा पुन्हा हा कागद अलगद असा काढायचा. बघा खाल्ल्या प्लॅस्टिक सीटला पापड हा चिटकला जातो. आणि संध्याकाळी ना तुम्ही जर हे सकाळी पापड केलात तर संध्याकाळच्या वेळेस ना हे पापड सुकलेले असतात, आरद कच्चे, इतके लगेच सुकले जातात हे पातळ असल्यामध्ये फॅनखालीच. आता इथं मी घरामध्ये सुकत घातलेत 1 दिवस फॅनखाली. ज्या दिवशी केलेत ना त्या दिवशी हे दिवसभर घरामध्ये सुकलेत. 2 कप पिठापासून ना आपले इतके सारे हे पापड झालेत बघा. आणि दुसऱ्या दिवशी मात्र ना 1 तासाभरासाठी मी उन्हामध्ये सुकवलेत. कारण वर्षभरासाठी पापड जर टिकवायचे असेल तर थोडंसं तरी ह्या पापडांना ऊन द्यायलाच हवं. तरच पापडाला ना बुरशी वगैरे येत नाही, छान वर्षभर टिकतात आणि कडकसुद्धा मस्त होतात. आता पापड इथं बघा सुकलेत. आता इथं तुम्हाला मी लाटलेला पापड दाखवते आणि मशनीचा सुद्धा पापड दाखवते. हा जो चकाकी आहे का नाही हा मशीनने म्हणजे पापड यंत्राने केलेला पापड आहे. आणि जो पांढरा असा दिसतोय ना तो लाटून केलेला आहे पापड बरं का. आता पापड जर तुम्ही पाहिलात, आता चला आपण हे पापड आपण तळून घेऊयात, म्हणजे कितपत फुलतात हे सुद्धा तुम्हाला समजेल. तेल मध्यम गरम असावं, जास्त कडकडीसुद्धा गरम नसावं. हा पापड तेलात टाकताच छान प्रकारे फुलला गेलेला आहे बघा. आणि मस्त रंगसुद्धा पांढरा आला आहे बघा. आता ज्वारीचे पापड असल्यामुळे हलका थोडासा रंग बदलतो बरं का, पण चवीला मात्र एक नंबर पापड. मी आपण बघा तांदळाचे पापड तर करतोच, पण नक्कीच थोड्या तर प्रमाणामध्ये ना ज्वारीचे आवर्जून पापड करून बघा. अगदी सर्वांना आवडतील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरं का, इतके छान होतात. आणि अगदी इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही हे पापड केलेत ना जरासुद्धा बिघडत नाही. पापडाची खिची किंवा खोय म्हणताना ते घेण्यासाठी ना आपण जरासुद्धा तेलाचा वापर केला नव्हता. अधिक कमीत तेलाचा वापर करून आपण हे पापड केले. पापडाला तेल जर तुम्ही जास्त लावलात ना तर वास येतो पापडाला, कारण आपण हे वर्षभरासाठी टिकवणारा असतो. फक्त हाताला गोळे चिटकू नये म्हणून तेव्हा थोडंसं तुम्ही तेल घेऊ शकता, मात्र जास्तीचं नाही. आता बघा इथं अगोदरचा पापड बघा आणि आता तळल्यानंतरचा पापड मस्त दुपटीने फुललेला आहे. आणि खरं सांगू का चवीला इतका खूप छान लागतो, खरंच मी सांगते ना, म्हणून नक्की थोड्या प्रमाणामध्ये करून बघा. पापड बघा अगदी छान कुरकुरीत झालेला आहे.
तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यात नक्की करून मला कमेंटमध्ये कळवा तुमचे पापड कसे झालेत. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये.